आजकाल ना स्टेटस डिप्रेशन म्हणून एक प्रकार आलाय. म्हणजे तुम्ही एखादा स्टेटस ठेवता आणि 10 वेळा चेक करत राहता की तुमचा स्टेटस कोणी पाहिलाय का, त्याच्यावर कोणाचे लाईक्स आलेत का, कोणी त्याच्यावर कमेंट्स केलं काय. आणि नंतर काय होतं की एखाद्याने समजा तुमच्या जवळच्या व्यक्तीने त्याच्यावर लाईक्स दिले नसतील, कमेंट्स केले नसेल, तर कुठेतरी तुम्हाला थोडंसं हर्ट होतं, तुम्ही मानसिकदृष्ट्या थोडंसं खचता. आणि हाच गेम असतो, तुमच्या मनाशी खेळलेला एक गेम आहे, माइंड गेम आहे. आणि ती समोरची व्यक्ती खेळत असते. ओके. ज्यांच्या मनात तुमच्याबद्दल प्युअर अटेन्शन आहे, प्युअर इंटेन्शन आहे, प्युअर प्रेम आहे, तर ती व्यक्ती तुमच्या त्या स्टेटसला लाईक किंवा काहीतरी कमेंट्स केल्याशिवाय पुढे सरकणारच नाही, कारण ती तुमची ट्रू फ्रेंड आहे. मग असे फ्रेंड्स, अशी जवळच्या व्यक्ती ओळखायला शिका आणि त्यांच्याशीच ते स्टेटस शेअर करा. उगीच भरमसाठ सगळ्यांना शेअर करून त्याच्यानंतर ह्याने मला का लाईक केलं नाही, ह्याने माझ्यावर का कमेंट्स केलं नाही, ह्याच्यावर चर्चा करण्याची काही गरज नाही. कारण कोणालाही तुमच्या मनाशी खेळू देऊ नका. ओके. तुमचं मन हे तुमच्या ताब्यात पाहिजे आणि तुम्हाला अशाच व्यक्ती जोडायच्या आहेत ज्या खरंच तुमच्याबद्दल चांगलं थिंकिंग करतात. जरा जरी त्यांचं मन कुठेतरी हलत असेल तुमचे स्टेटस पाहिल्यावर, तुमचे काहीतरी चांगले विचार मांडलेले असतात, त्याला ते जर ॲप्रिसिएट करत नसेल, तर एक लक्षात घ्या की जे आपण देतो तेच आपल्याला परत येतं. जर तुम्ही एखाद्याचं कौतुक करत असाल तर तेच कौतुक तुमच्याकडे रिटर्न येतं, तुम्हाला ते 10 पटीने तुमच्या आयुष्यात अनुभवायला मिळतं. तेव्हा हे लक्षात ठेवा.